अनचाही मोहब्बत भाग 2. लावण्य आणि सागरला एकत्र पाहून लावण्याच्या वडिलांनी बंदुकीच्या धारावर त्यांचे लग्न लावून दिले. लावण्य लग्नाच्या बेडवर बसली होती आणि खूपच घाबरली होती. तेव्हा तिला सागर ओरडताना ऐकू आला. त्याचा आवाज ऐकून लावण्य ताबडतोब दरवाजाकडे धावली आणि समोरचे दृश्य पाहून ती थक्कच झाली. 2 लोक सागरला जबरदस्तीने खोलीकडे ओढत होते. हे पाहून लावण्य रागाने ओरडली, ही काय पद्धत आहे लाला? तुला माहीत नाही का हे कोण आहेत? हे ऐकून त्या मुलांनी सागरला लगेच सोडले. लावण्याने त्याच्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाली, जर ही चूक पुन्हा जर झाली तर तुला मी तुझ्याच बंदुकीने मारून टाकीन. आता इथून निघून जा आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस. लावण्याची बोलण्याची पद्धत पाहून सागर आश्चर्यचकित झाला. त्याने लावण्याला अशा प्रकारे क्वचितच पाहिले होते. सागरने रूममध्ये प्रवेश करताच त्याने लगेचच आतून दरवाजा बंद केला आणि रागाने पेटलेल्या अवस्थेत लावण्याचा गळा धरला आणि तिला भिंतीवर ढकलले. लावण्याचा जीव घशात अडकल्यासारखा झाला होता. लावण्य घाबरलेल्या आणि दबक्या आवाजात म्हणाली, मला माफ कर सागर, पण मी सगळं ठीक करेन. माझ्यावर विश्वास ठेव. हे ऐकून सागर आणखीनच रागात आला. तो दात खात म्हणाला, तुझे नाटक पुरे झाले. मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तू हे सगळं जाणून बुजून केलं आहे, बरोबर ना? मला सगळं समजतंय. इथे या गुंडांसमोर तुझी जीभ कात्रीसारखी काम करत होती आणि तिथे तुला बोलायचे होते तिथे तू साप सुंगल्यासारखी चूप होती. मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ. लावण्य विनंती करू लागली, प्लीज आज इथेच थांबा. मी उद्या सगळं व्यवस्थित करेन. पण सागर काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, तू मला इथून आत्ताच्या आत्ता बाहेर काढ, नाहीतर हे लोक बंदुकीच्या धाऱ्यावर माझी सुहागरात तुझ्या संगे करायला भाग पाडतील. मला फक्त इथून जायचं आहे. तुझे वडील कोण आहे याची मला पर्वा नाही, पण जर हे माझ्या फॅमिलीपर्यंत किंवा प्रियाच्या फॅमिलीपर्यंत पोहोचलं तर आधी तू मरशील आणि नंतर तुझी ही पूर्ण फॅमिली. म्हणूनच मी म्हणत आहे की प्लीज मला इथून जाऊ दे. सागर रूममध्ये लावण्याला ओरडण्यात मग्न असताना रूमच्या बाहेर असलेला एक व्यक्ती हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता. यानंतर तो व्यक्ती श्याम किशोरांच्या रूममध्ये गेला आणि त्यांना सर्व काही सांगितलं. श्याम किशोरांची बायको देखील तिथेच होती. हे ऐकून ती काळजीत पडली आणि म्हणाली, मला खूप भीती वाटते. जर हा मुलगा माझ्या मुलीला सोडून गेला तर आपण काय करायचे? आपल्याला कोठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हे सर्व ऐकून श्याम किशोर रागात म्हणाले, या हरामखोराची आपल्या मुलीवर ओरडण्याची हिंमत कशी झाली? आता मी बघतो तो इथून कसा जातो. आता हा मुलगा आपला घर जावई म्हणून इथेच गाझीपूरमध्ये राहील. तर इकडे रूममध्ये सागर रागाने वेडा झाला होता आणि तो त्याचा सगळा राग फक्त लावण्यावर काढत होता. अरे यार, मी कुठे अडकलो? ही सगळी माझीच चूक आहे. मी तुला लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी नेले नसते तर हे सर्व घडलं नसतं. मला वाटले होते की तू मला प्रियाची आवड सांगण्यास मदत करशील, पण तू हे वेगळ्या प्रकारची हुशारी दाखवलीस. सागर तसं म्हणताच लावण्याचा रागही निघाला आणि ती रागात म्हणाली, हे बघ सागर, मी हुशार होण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. मीही तुझ्यासारखीच अडकली आहे. म्हणून प्लीज थोडं शांत राहा. मी जे काही केलं आहे ते फक्त माझी मैत्रीण प्रियासाठी केलं आहे, कारण तिचे आयुष्य तुझ्यात आहे. जर मी काही केलं असतं तर तू इथे जिवंत उभा राहिला नसता. हे गाझीपूर आहे. इथे सकाळ फुलांच्या सुगंधाने सुरू होत नाही तर गोळ्यांच्या आवाजाने सुरू होतो. हे सर्व ऐकून सागर एक क्षणही इथे थांबायला तयार नव्हता. त्याच्या मनात एक कल्पना आली आणि तो लावण्याकडे येऊन म्हणाला, तुझा मोबाईल दे. मी आत्ताच्या आत्ता कमिशनर काकांना फोन करतो. ते नक्कीच मदतीला कोणाला तरी पाठवतील. पण सागरसोबत लावण्याचाही मोबाईल तिच्या फॅमिलीतील लोकांनी हिसकावून घेतला होता. आता लावण्यानेही त्याच्याकडे पाहिले आणि रागात म्हणाली, जर माझा फोन माझ्याजवळ असता तर हे लग्न झालंच नसतं. या लग्नामुळे मला तुझ्यापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागत आहे, कारण आजपर्यंत मी फक्त प्रियामुळे तुला सहन करत आले आहे. नाहीतर मला तुझ्यासारख्या गर्विष्ठ आणि अकडू माणसाशी बोलायलाही आवडत नाही. तुझे तोंड तर पाहणेच सोड. आता मी जे काही सांगेल तेवढंच कर, म्हणजे आपण लवकरात लवकर इथून निघून जाऊ. तू माझ्या वडिलांना ओळखत नाही. ते आपल्याला आयुष्यभर इथेच कोंडून ठेवतील. म्हणून मी आता हे मॅटर सॉल्व्ह करेन. मी झोपणार आहे आणि तूही झोप. असं म्हणत लावण्य एका बाजूला बेडवर झोपली. पण मग तिला कोणीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. ती घाईघाईने उठली आणि खिडकीजवळ गेली आणि तिला दिसले की सागर खिडकीतून खाली उडी मारून मेन गेटकडे लंगडत लंगडत चालला होता. लावण्य त्याला हाक मारणारच होती
पण तेवढ्यात तिला हातात बंदूक घेऊन काही लोक त्याच्याकडे जाताना दिसले. ते ओरडत होते, त्याला पकडा, त्याला पकडा. हे पाहून लावण्य खूप घाबरली. तिला समजले होते की सागरने असे पळून जाऊन खूप मोठी चूक केली आहे. घाईघाईत सागरने गेट ओलांडून मुख्य रस्त्याकडे पळण्यासाठी चढायला सुरुवात केली. तो कसा तरी घाईघाईत गेट ओलांडून वर आला. त्याने मागे वळून पाहिले तर काही लोक त्याच्याकडे धावत होते. सागरला गेटच्या बाहेर जायची घाई झाली होती, पण तेवढ्यात अचानक पूर्ण आवारात मोठ्या गोळीबाराचा आवाज गुंजला. लावण्याची अवस्था तर अशी झाली होती की जणू तिला कापले गेले, पण रक्त बाहेर येत नव्हते. तिचे पूर्ण शरीर सुन्न झाले होते. इथे सागरचाही आत्मा थरथर कापायला लागला. आणि मग जेव्हा त्याने पाहिले की तो सुरक्षित आहे, तेव्हा त्याला थोडा आराम वाटला. गोळी त्याच्या अगदी जवळून गेली होती. जेव्हा सागर मागे वळला तेव्हा त्याला लावण्याचे वडील हातात डबल बॅरलची बंदूक घेऊन उभे असलेले दिसले आणि त्यांनी ती बंदूक त्याच्यावर रोखली होती. आणि यावेळी त्यांचं लक्ष थेट सागरच्या डोक्यावर होते. हे त्याला चांगले समजले होते. तेवढ्यात त्याच्या मागे येणारे गुंडही जवळपास पोहोचले होते आणि त्यांच्यापैकी एकाने सागरला असुरी हास्य करत म्हटला, अरे जावई, तुम्ही का जीव धोक्यात घालत आहात? चला, आरामात खाली या. सागर काहीही न बोलता शांतपणे खाली आला. श्याम किशोरही हातात बंदूक घेऊन तिथेच पोहोचला आणि रागाने जळजळत्या डोळ्यांनी सागरकडे पाहत म्हणाला, जावई, माझा निशाणा अगदी पक्का आहे. पुढच्या वेळी गोळी कानाजवळून नाही तर मेंदूच्या आतून बाहेर जाईल. तेवढ्यात लावण्य मागून धावत आली आणि तिथे पोहोचली आणि पापांसमोर येत म्हणाली, पापा, तुम्ही काय करताय? गोळी लागली तर काय होईल? हे ऐकून श्याम किशोर म्हणाला, तू शांतपणे तुझ्या रूममध्ये जा. आम्हाला माहीत आहे की अशा पळून जाणाऱ्यांना दोरीने कसे बांधायचे. आता सागरही स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो रागाने म्हणाला, तुम्ही लोक दाखवत असलेली ही गुंडगिरी तुम्हाला खूप महागात पडणार आहे. तुम्ही चुपचाप. सागर पुढे काही बोलण्यापूर्वीच लावण्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि मग हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन कडक आवाजात म्हणाली, तू गप्प राहा. मला हे निस्तारू दे. मी तुला इथून बाहेर काढेन, पण तुला तुझं तोंड बंद ठेवावे लागेल आणि मी सांगते तसं करावे लागेल. काही चालाकी करू नको. लावण्याची म्हणणे ऐकल्यानंतर सागरला समजले की आता फक्त तीच त्याला या गाझीपूर गावातून बाहेर काढू शकते, म्हणून त्याने गप्प राहणेच योग्य मानले. मग श्याम किशोर पुन्हा एकदा ओरडला, तू माझं ऐकलं नाहीस. लावण्या, आज जा. मला माझ्या जावयाशी एकांतात बोलायचं आहे. आता लावण्य तिच्या वडिलांकडे वळाली आणि म्हणाली, नाही, तुम्ही एकटे बोलणार नाही पापा. तुम्ही जसं विचार करत आहात तसं काहीच नाहीये. तो मला सोडून कुठेही जाणार नव्हता. हे सगळं वातावरण, बंदूक वगैरे पाहून तो थोडा घाबरला आहे, एवढंच. श्याम किशोर मिशाला ताव देत म्हणाला, आम्ही तुम्हाला जाऊ देऊ तेव्हा तर तुम्ही जाताल ना. मी ठरवले आहे, आत्तापासून तुम्ही गाझीपूरचे घर जावई म्हणून इथे राहताल. हे ऐकून सागरचे पूर्ण शरीर थरथर कापले. लावण्याही घाबरली, पण तिने धाडस दाखवत तिने पहिले सागरला गप्प राहण्याचा इशारा केला आणि नंतर तिने तिच्या वडिलांकडे पाहून आत्मविश्वासाने म्हणाली, आणि ते इथे राहून काय करणार? तुमच्यासारखीच गुंडगिरी करायला लावणार? पापा, सागरचा संपूर्ण मुंबईत व्यवसाय आहे. त्यांची कंपनी आहे. तुम्ही आमच्या दोघांचेही आयुष्य का उद्ध्वस्त करत आहात? आणि मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जितकी माझी काळजी करता तितकेच तोही माझी काळजी घेईन. तर तुम्ही घर जावई बनवण्याचा विचार सोडून द्या आणि चला, उशीर झाला आहे. सकाळी आम्हाला निघायचं आहे. हे ऐकून श्यामकिशोरही काहीशा विचारात पडला आणि मग सागरकडे पाहून म्हणाला, आम्हाला हे सगळं आमच्या जावयाकडून ऐकायचं आहे. आता लावण्याने सागरला इशारा केला आणि सागर संकोचून हळू आवाजात म्हणाला, हो, मी काळजी घेईन तिची. प्लीज आम्हाला जाऊ द्या. मी तिला कधीच सोडणार नाही. हे ऐकून श्यामकिशोर थोडा शांत झाला आणि नंतर त्याच्या रूमकडे गेला. लावण्य सागरच्या थोडी जवळ आली आणि त्याचा हात धरून हळू आवाजात म्हणाली, आता शांतपणे रूममध्ये जा. उद्या सगळं ठीक होईल. हे ऐकून सागरने लावण्याकडे पाहिले आणि तिचा हात झटकला आणि रूममध्ये निघून गेला. जेव्हा लावण्याने सागरच्या पायाला जखम पाहिली तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिने सागरच्या पायाला हात लावताच सागर उठून बसला. त्याने लावण्याचा हात धरला आणि तो वळला, ज्यामुळे लावण्य अचानक सागरच्या छातीवर पडली आणि सागर रागाने म्हणाला, जखम बरी करण्याचं नाटक करू नको. माझ्यापासून दूर राहा लावण्या. लावण्या सागरकडे एकटक पाहत होती. आजपर्यंत तिने कोणाच्याही डोळ्यात तिच्याबद्दल इतका द्वेष कधीच पाहिला नव्हता. दुसरीकडे सागरला कळले की लावण्य त्याच्या खूप जवळ आहे,
म्हणून त्याने लावण्याचा हात सोडला आणि तोंड फिरून झोपला. आणि लावण्य तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळाचं तोंड देण्याच्या मार्गाचा विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्य पुन्हा तिच्या आई वडिलांना बोलली आणि तिने त्यांना स्पष्टपणे समजावून सांगितले की ती सागरसोबत राहणार आहे आणि सागर तिला आनंदी ठेवेल. लावण्य सागरला कसे तरी तिथून बाहेर काढू इच्छित होती, कारण तिला माहीत होते की सागरवर हे संकट तिच्यामुळेच आले आहे. शेवटी श्याम किशोराने दोघांनाही मुंबईला जाण्याची परवानगी दिली आणि त्याच्या एका माणसाला, बबलूला, दोघांनाही सुरक्षितपणे मुंबईला सोडायचे सांगितले. लावण्य आणि सागर हे लग्न स्वीकारतील का अजून येतील त्यांच्या आयुष्यात संकटे? प्रियाला लावण्य आणि सागरचं लग्न झाल्याचं समजल्यानंतर ती कशी करेल रिॲक्ट, हे जाणून घेण्यासाठी बघत राहा अनचाही मोहब्बत. अशाच नवनवीन स्टोरी बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.